जीवनशैलीचे चित्र आपल्या समोर उभे राहते. कोणत्या परिणामाचे कोणते फळ मिळते? जीवनात अध्यात्माचा, तत्वज्ञानाचा, दैव आणि पुरुषार्थाचा काय रोल असतो? तसेच परीक्षेच्या घडीमध्ये नियम संयमादीमध्ये कसे दूर राहावे या सर्वांचे शिक्षण मिळते. अशाच एका महासतीची जीवन घटना आपण आता पाहणार आहोत. धर्मपरायण व दृढव्रती कमलश्री. चला पाहूया पात्र परिचय. माताजींच्या शिष्यांच्या भूमिकेत सौ प्रांजल दोषी. कमलश्रीच्या भूमिकेत सौ संयमी दोषी. कमलश्रीचे पती हेमचंद यांच्या भूमिकेत अनेकांत दोषी. कमलश्रीचे वडील पद्मदत्त सेठ यांच्या भूमिकेत निश्चय चंकेश्वरा. कमलश्रीच्या माताजी सोमश्री यांच्या भूमिकेत सौ निकी चंकेश्वरा. कमलश्रीचे सासरे ऋषभदत्त सेठ यांच्या भूमिकेत ऋषभ दोषी. कमलश्रीच्या सासू महासेना सौ मिताली दोषी. विप्रच्या भूमिकेत यश गांधी. पाहुण्यांच्या भूमिकेत श्रुती दोषी, आदिती गांधी, मानसी गांधी, अचल दोषी. सफेराच्या भूमिकेत ऋषभ पंडित, श्रेयस शहा, आदित्य पंडित. राजेच्या भूमिकेत महेंद्र दोषी. मंत्रीच्या भूमिकेत प्रज्वल दोषी. सूत्रसंचालन करत आहेत संयम दोषी, ऋतिक दोषी, साहिल दोषी, पारस गांधी. आयुक्त राहिली, जिने चैतन्य भावाचा आश्रय सोडला नाही, जी नियम संयम व धर्म आराधनेत दृढ राहिली, तिची कथा सादर करीत आहोत. जम्बूद्वीपामध्ये भरत क्षेत्रात कंचनपूर नावाचे वैभव संपन्न नगर होते. तेथे कंचनसेन राजा राज्य करीत होते. त्याच नगरात 52 कोटी दिनारचा धनी पद्मदत्त सेठ राहत होते. त्यांच्या पत्नीचे नाव सोमश्री होते. दोघेही जिनेंद्र भगवंतांचे परमभक्त, निरंकारी, उत्तम संस्कारक्षम होते. त्यांना कमलश्री नावाची अत्यंत सुंदर सर्वगुण संपन्न कन्या होती. लहानपणापासून धर्मसंस्कार, आत्मभावना, जिनशासनाच्या महिमेचे तिच्यावर बीजारोपण झाले होते. वयाच्या 8व्या वर्षी विद्या अध्ययनात तिला अनेका माताजींच्या सानिध्यात ठेवले. चाणाक्ष बुद्धीने लौकिक अलौकिक सर्व विद्या तिने 6 महिन्यात आत्मसात केले. विनयाचे व विशुद्धीचे फलस्वरूप तिला वेदज्ञानाची विद्या देखील ज्ञान झाली. बरोबरच आहे. जेथे विनय, शील, भक्ती तेथे पुण्य सहज बरसते. विद्याप्राप्तीनंतर कमलश्री मनोभावे माताजींच्या सेवेत तत्पर झाली. अनेक नियम, व्रत, प्रतिज्ञा ग्रहण केले. माताजींना तिच्याविषयी विशेष स्नेह होता. तेव्हा 4 प्रकारच्या आहाराचा, रात्रीविषयी आजीवन त्यागाचा तिने नियम केला. रात्री भोजन तर कधीच केले नव्हते, पण तिने प्रतिज्ञा केली. 5 पापांचा एक देश त्यागून अनुव्रते ग्रहण केले व निरंतर तपोपदेश केला. पाहूया तर शुद्धोदयाच्या आश्रयाविना नियम संयमाला महत्त्व नाही. ज्ञानप्रवाहाची अनुभूती कर. स्वस्वभावाला जाणले तरच खरी सुंदरता प्रगटते. कामभोगाची कथा तर सुपरिचित आहे, पण प्रमत्त अप्रमत्तच्या पार निजशुद्ध आत्माच अप्रतस्पृष्ट आहे. याचा अनुभव कर. निर्मल आत्म्याची महिमा जाण. उपदेशाकडून प्राशन करत कमलश्री ज्ञान भावना करू लागली. चिंतन करत ती तद्रूप परिणमली आणि अंतर्मुख होऊन आत्मानंद भोगू लागली. तिला निश्चय सम्यक्त्वाची प्राप्ती झाली. शुद्धात
असतानाच एक दिवस पिता पद्मदत्त सेठ तिला नेण्यासाठी आला. अत्यंत जड अंतःकरणाने ती माताजींच्या निकट गेली व जातकाप्रमाणे अंतिम अमृत ज्ञानामृत पिण्यासाठी आशीष बेटा, विपत्तीमध्ये धैर्य धारण कर. चैतन्य संपत्तीला विसरू नको. संमिश्राला सोडू नको. निशी भोजन द्या आणि निशी भोजन द्या. प्रतिज्ञेचे निर्दोष पालन कर. दुसऱ्या कुणाच्या स्वाधीन करायचे असा विचारही केला तर असह्य होते. हो हो, त्यासाठीच मी आपले विश्वसनीय ब्राह्मण मध्यस्थांना बोलवले आहे. ते काय आलेच ते. जय जिनेंद्र विप्रवर, आपल्याकडे एक महत्वाचे काम होते. आमची अवभाग्य आहे की आम्ही तुमच्या कामी येतोय. आज्ञा द्या, काय काम आहे? विप्रवर, तुम्ही आमचे कुटुंबियासारखे आहात. आमच्याबद्दल तुम्ही धर्म, गुरु, शास्त्र यांच्या प्रतीची भक्तिभावना जाणता. हो तर सेठजी, सर्व नगराला ज्ञात आहे. तुम्ही धनीने संपत्तीने धनी आहातच, पण धर्म धनी आहात. हो, त्यासाठी माझ्या मुलीसाठी एक चांगले स्थळ शोधून द्या. तुम्ही तिचे कोण तर जाणताच. ठीक आहे सेठजी, मी आजपासूनच कामाला लागतो. तुमच्या मुलीसाठी अत्यंत साधेसे घर शोधून आणतो. आज्ञा द्या तुमचे. घर संशोधनासाठी ब्राह्मण शोध घेत उज्जैनी नगरात गेला. ब्राह्मण काम करत असल्याने त्याच्याकडून काय चूक झाली पहा. त्याने विचार केला, सेठजी 52 कोटी दिनाराचे धनी आहेत. त्यांच्या तोलामापात घराने हवे. त्याच चिंतनात त्याने धर्म न पाहता धन पाहिले. उज्जैनीमधील अत्यंत धनवान सेठ जे 1 कोटी दिनाराचे धनी होते, सेठ वृषभदत्त व सेठानी महासेन, ते शैवमती होते. विश्वस्त मित्राने स्थळ आणते म्हणून पद्मदत्त सेठने देखील काही विचारपूस न करता विश्वासाने संबंध जोडला. त्यांच्या मुलाशी वांगनिश्चय झाला. विवाह देखील झाला.
सेठजी सोन्या चांद्याचे व्यापारी होते. लाखो करोडोमध्ये फिरणारे होते. त्यामुळे त्यांनी सोन्याच्या स्वागतासाठी उज्जैनीत अत्यंत जय्यत तयारी केली होती. चौकांमध्ये रत्नचुऱ्याची रांगोळी, चांदीचे तोरणे, सोन्याच्या थाळीत आरती, सुवर्ण फुलांनी स्वागत वर्षा केली. हो काय तो थाट. पण सतीची दृष्टी कुठे आहे पाहूया. नगरात प्रवेश केल्यापासून घरात प्रवेश करेपर्यंत कुठेच जिनधर्म ध्वजा, अरिहंत प्रतिमा, जिनमंदिर, जिनवाणी काहीच का दिसत नाही. मी दरिद्री घरात आले आहे का? येथे शयन कक्षेमध्ये तर सोन्याचा पलंग, सोन्याचे थाळ सर्व दिसत आहे, पण मनाला संतोष का वाटत नाही? मुक्ति से इनको देना कि इनको बेटा जिन शास्त्र नहीं जाना न लाना कैसी भी आए विपत्ति बेटा निज धैर्य न माताजी नेहमी म्हणत होत्या, हे पुत्री, जीवनात अनेक प्रसंग येतील, त्यात तू भयभीत झालीस, कशाही झालीस तर ज्ञान विवेक काम करत नाही, म्हणून सर्व विपत्तींमध्ये धैर्याने सामोरे जा. नक्कीच मी धर्माची विराधना केली असणार, धार्मिकांवर आरोप केले असतील, व्रतामध्ये दोष लावले असतील, त्याचेच हे फळ असणार. आता प्रभू स्मरणच मला शरण आहे व निजात्मवेदनच कर्तव्य भासित होत आहे. रात्र झाली. घरात धावपळ चालू झाली होती. वेगवेगळे आवाज वास येऊ लागले. पाहिले तर भोजनाची तयारी चालू होती. आता कमलश्रीला शंका आली, हे कोण आहेत? रात्री का भोजन करत आहेत? पाहुण्यांमधील एकाकडून तिला ज्ञात झाले की हे तर शैवमती आहेत व ते नेहमी रात्रीच भोजनादी करतात. हे प्रभू, येथे माझा निर्वाह कसा होणार? व्रताचे निर्दोष पालन कसे होणार? बेटा चल, प्रवासाने दमली अशी रात्रीचा पहिला प्रहार केला आहे. मी तुझ्यासाठी प्रेमाने सोन्याचे आसन ताट घातले आहे, पंचपक्वानाची थाली सजवली आहे. चल जेवायला. माता, राग मानू नका, पण माझा आजीवन रात्री भोजन त्यागाचा नियम आहे. ते
हे बघ पोरी, तुझ्या घरात तुझे नियम, तुझ्या आधी, पण इथे तुला हितला नियम, हितला धर्म स्वीकारायलाच लागेल. थोडा त्रास होईल तुला, पण मी आहे ना, मला तुझी आईच समज. चल, रडू नको. म्हटलेच आहे, नियम संयम आदि में अज्ञानी कठोर होता है और ज्ञानी दृढ़ होता है. तथी ज्ञानी होती. माताजींच्या सानिध्यात समय साठसह सदाचार ही शिकली होती. लौकिक अलौकिक मातांच्या संस्काराने तिचे जीवन जगले होते. संस्कारित झाले होते. जेव्हा सासूने जेवणाचा आग्रह केला तेव्हा सती काहीही सांगून टाळू शकत होती. मला भूक नाही, त्रास होतोय आदी. पण एका दिवसाचा प्रश्न नव्हता. जीवनभरासाठी तिला स्वतःला सुरक्षित करावायचे होते, म्हणून सत्य बोलावेच लागणार होते. त्यामुळे कमलश्रीने निर्भयपणे सांगितले, जिनेधर्मी जिनेंद्रांशिवाय अन्यत्र मस्तक टेकवणार नाही व घेतलेले व्रत कधीच मोडणार नाही. रागी को देव को गुरु सिर कटे तो पर इसके सिवा सिर कहीं भी नहीं झुकाएंगे हम. जिन धर्म हमने समझा मरम, इसकी रक्षा में प्राण भी तज देंगे हम. हम रहे ना रहे इसका कुछ गम नहीं, नाम इसका मर कर जाएंगे हम. सत्यवादी धर्मात्मा दृढ राहणारच, तरच धर्माचे अस्तित्व टिकणार. महिमा समजणार, चमत्कार घडणार. म्हणतेच आहे ना, अज्ञानी भैरात्मा चमत्कारों की भक्ति करता है और ज्ञानी धर्मात्मा की भक्ति में चमत्कार होते हैं. म्हणजेच समर्पणाने चमत्कार घडतातच. असो, सतीने सासूला समजावण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. जिनधर्माचे स्वरूप सांगितले, महिमा सांगितली, पण सासूवर त्याचा काहीच प्रभाव झाला नाही. उलट सासूने पवित्रा घेतला. पुरे झाले कौतुक. एका शब्दात सांगते, तिथला धर्म सोड आणि इथला धर्म स्वीकार. माता, 3 लोकात एकच धर्म आहे, तो म्हणजे जिनधर्म. वस्तू स्वभावच धर्म आहे. तुम्ही परंपरेत धर्म मानू नका. हिंसेत धर्म नाही. पापाला धर्म मानू नका. आम्ही सगळे पापी आणि तू एकटीच धर्मी काय? सासूची आज्ञा न पाळणे हा कुठला धर्म आहे? माता, तुमच्या आज्ञेसमोर मी माझे प्राणही त्यागे. तुम्ही म्हणाल ते करे. तुमच्या सेवेतच मी सुख माने, पण धर्माविरुद्ध आज्ञा नसावी इतकीच विनंती आहे. मला काही सांगू नको. आमच्या धर्म निभव, आमच्या आज्ञेत राहा, अन्यथा तुला नोकरांनीच बनवे. तुझे सगळं सुख सुविधा काढून घे. माता, मला खानपान, सोने चांदी या कशाचाही मोह नाही, पण माझा धर्म नष्ट करू नका. माता, मुलगी समजून इतकीच कृपा करा माझ्यावर. म्हटलेच आहे, मानेला ज्ञान नसते, ज्ञानेला मान नसतो. अज्ञानी मानी जीव कठोर असतो, त्याला पाझर फुटत नसतो. लोक सासूची निंदा करू लागले. सुनेची केलेलवाणी दशा, तिच्या विनवण्या ऐकून सर्वांचे डोळे सजल झाले होते. पण सासूबाई पिघळल्या नाही. इकडे सती विचार करते, यात सासूबाईंचा दोष नाही. कर्माचाच उदय असा आहे, पण कर्मसुद्धा जड आहे. दोष माझ्या परिणामांचाच आहे. पुन्हा पुन्हा ती सासूचे पाय धरते, पण सासू निर्दयपणे तिला ठोकर मारून निघून गेली. सर्व परिवारजन, पाहुणे मंडळी सासू महासेनाची निंदा करू लागली. क्रोधामध्ये जीव आंधळा होतो. म्हटलेच आहे, क्रोध अंधा होता है, मान बहरा होता है, मायाचारी भूला और लोभ लट्टा होता है. क्रोधाच्या आवेशात महासेना ऋषभदत्तकडे अहो भाग्यवान, काय चालले?
इतक्या आनंद उत्सवात तुम्ही उदास का? घरात काय चाललं आहे लक्ष आहे का तुमचं? तुम्ही तुमच्या जगात असता बरं. काय झालं? सुनबाई काय बोलल्या का? त्या लहान आहेत, त्यांना आईप्रमाणे समजून सांगा. इतके भरलेले घर, घरात कोणत्या जागा, नंदा, दीर इतके सगळे पाहुणे असताना तिने मला उलट बोलले. सर्वांसमोर माझा अपमान केला. शांत राहा, क्रोधात निर्णय घेऊ नका. ती लहान आहे, तिला रात्री भोजन नाही करायचे तर दिवसा द्या. जिनदर्शनाची अनुमती द्या. मी माघार घेणार नाही. तिने मला सर्वांसमोर प्रत्युत्तर दिले आणि मी तिला धडा शिकूनच राहणार. थोडं विवेकाने सांगा, नाहीतर त्याचे फळ तुम्हालाच भोगावे लागेल. अज्ञान व कषायाच्या वेगात सासूने सतीचे दिवाभोजन बंद केले. अभिनयपूर्वक व्यवहार करू लागला. सतत तिचा तिरस्कार करू लागला. थोडक्या दिश असताना घरात 4 नोकर 4 सुना असतानाही सतीला झाडू पोछा साफसफाईचे कामे लावली. नोकरासमान वागणूक व अतिशय अतिवाहन लोकांना करू लागले. या सर्व उदयातही सती प्रसन्न जिनेंद्र भक्तीसह सर्व कार्यात सेवेत तत्पर सहर्ष सर्वांचा स्वीकार करत निघाले. सर्वांनी अबोला धरला, रोग जमवला, तरी सती सर्वांशी विनयानेच आदरानेच वागू लागली. तिच्या या दयनीय दशेला पाहून घरात आलेले पाहुणे मंडळींनीही तिला समजावण्याचा प्रयत्न केला. नवीन घरात आलीस, तुला नवीन आयुष्य चालू करायचं आहे. सासूबद्दल असा द्वेष न करता तिच्या आज्ञेचे पालन कर. त्या शब्दात तरच तू सुखी राहशील. तू सासऱ्यांना आई वडील मानून त्यांच्या छायेत राहा. प्रेमाने सर्व स्वीकार कर, तरच कल्याण आहे. तुमच्या सहानुभूतीसाठी मी आभारी आहे, पण माझा कोणावरही द्वेष नाहीये, वैर नाहीये. पण माझा एक प्रण आहे की प्राण गेला तरी मी जिनधर्म सोडणार नाही. मी माझा नियम मोडणार नाही. सोडलीस तर राणी बनून राहशील बा, नाहीतर आयुष्यभर दासी बनून राहावं लागेल. महासेना फार जिद्दी आहे, ती ऐकणार नाही. 3 लोक रुसू दे, वैभव संपदा सुटू दे, सन्मान जाओ, समाज तुटो, पण जिनदेव, जिनागम व जिनगुरूंना मी सोडणार नाही. ते जगात सर्वोत्कृष्ट आहेत. विज्ञानाच्या बळावर सती उपाशी पोटी काम करू लागली. कोणाविषयी विज्ञानाच्या बळावर सती उपाशी पोटे कामे करू लागली. कोणाविषयी तिला कसलाही तक्रार नव्हती. पोटात अन्नाचा कल नव्हता, तरी चेहऱ्यावर थकवा नव्हता. 3 दिवसांनी पती हेमचंद घरी आला. आल्याबरोबर तो आईजवळ गेला. आई रडू लागली. कारण विचारले तर महासेनाने सर्व प्रसंग रंगून वेगवेगळ्या पद्धतीने मांडला. काय बोला, मी इतकी मोठी सेनानी, इतक्या रुबाबात घातक राहणारी, आजपर्यंत मला कोणी मोठ्या आवाजात बोललं नाही. आणि हे काय झाले माता? कोणी काही बोलले का तुला? काही त्रास होत आहे का? माझा महा अपमान झालेला आहे आणि मी ह्याच्याबद्दल बदला घेऊनच राहणार. काय? कोणी केला अपमान? आता त्याची दुर्दशा करतो. तुझी बायको
शक्य नाही. तिच्या वागण्यात बोलण्यात किती मृदुता आहे. तुमचा काहीतरी गैरसमज झाला असेल. काय झाले नीट सांगा. मी तिला प्रेमाने जेवायला बोलवायला गेलो तर तिने मला उलट बोलली. सर्वांसमोर माझा अपमान केला. मला नीच बोलली, नारकी बोलली आणि सगळ्यांना माझ्याबद्दल भडकवले. काय तिची इतकी हिंमत आता तिच्या मस्त घरापासून वेगळं करतो. बाळ धीर धर, युक्तीने विचार कर. आपल्याला तिला थोडा शिकवायचंच आहे, पण नीट शांततेत स्वतःला सुरक्षित घेऊन शांत डोक्याने योजना कर. माता तू काळजी करू नकोस. मी तिला असा धडा शिकवेन की तिला पश्चाताप करायचाही वेळ मिळणार नाही. काय पोरा, तुझा चांगला संसार बघायला गेली आणि काही आवाज असा गळ्यात पडली. आता काय करावे? माता मी सांगतो तसे करतो. तिला सर्व गोष्टींची अनुकंपा दे. तिला दिवा भोजन आणि देवदर्शन याची अनुमती दे. आणि पण असं कसं? माता मी सांगतो तसे कर. तिला सर्वांसमोर स्नेहाने वाग, नाहीतर तिला मारल्यामुळे राजा आपल्याला दंडित करेल. हेमचंद एका सगळ्याकडे गेला. त्याच्या डोक्यात पुन्हा चालू त्यालाच नव्हतं, पण काहीतरी विध्वंसक होणार हे मात्र नक्की. तुमच्याकडे कोणत्या जातीचे साप आहेत? अनेक जातीचे आहेत. शेठजी, तुम्हाला कोणता साप हवा? कशासाठी हवा? जास्त चौकशी नको. एखादा विषारी साप द्या, ज्याच्या विषाला तोड नसावी. सर्पदंश होता क्षणी माणूस मरावाच. पण शेठजी, हे पाप आहे, अपराध आहे. तुम्ही हे घे 5 दिला तुझ्या सापाचे. त्या सापाला एका सुंदर हाडामध्ये घालून दे. बस तुझे काम एवढेच. शेठजी, तुम्ही मोठी लोक, अशी हलकी कामे शोभत नाही तुम्हाला. असे काही काम करू नका की ज्याने कोणाचा घात होईल. बस उपदेश नको. तुला पैसे दिलेले आहेत, हे तुझ्या सापाचे पैसे आणि तोंड बंद ठेवण्याचे. साप घेऊन हेमचंद घराकडे निघाला. घरात वेगळाच खेळ चालू होता. चौथा दिवस उजाडला होता. बाळ, 3 दिवस झाले तू काही खाल्लं नाही. चल जेवण करून घे. पोटभर नीट जेवण कर. माता, तुम्ही बोलताय माझे अहोभाग्य. पण प्रभू दर्शनाशिवाय मी भोजन करत नाही. बाळ, जा दर्शन कर, पूजा पाठ हवे ते कर, पण आता हा उपवास सोड कर. माझ्या पापाचा नाश झाला, पुण्याचा उदय सुरू झाला वाटतं. जिनशासनाची महिमा अगाध आहे. चल आता, उशीर करू नको. माझ्यात नवीन ऊर्जा निर्माण झाली आहे. माता, तुमची संमती असेल तर एक सांगू. जिनशासनात असा उपदेश आहे की सत्पात्राला दान देऊनच भोजन करावे. न मिळाल्यास करुणादान तरी करावे. अगं, तुला हवे ते कर. आता तूच या घराची स्वामिनी आहेस. नाही नाही, मी तर तुमच्या चरणाची दासी आहे. मला कोणाचे स्वामी बनायचे नाही. प्रत्येक जीव स्वतंत्र आहे. फक्त धर्मानुकूल वागण्याची परवानगी हवी. बस, यापेक्षा जास्त मला कशाचीही अपेक्षा नाही. स्नानादी क्रियावरून कमलश्री अत्यंत हर्षित होऊन जिनमंदिरात गेली. भक्तिभाव करून पूजन अर्चन केले व जिनदर्शनाने निजदर्शन केले. प्रतिक्रमण करू लागली की प्रभू, तुमची विरंगण केली असेल म्हणून तुमच्या दर्शनापासून वंचित राहील. पश्चाताप करून ज्या ध्यान केले. अत्यंत आनंदाने घरी परतली. आज जणू नवा जन्मच झाला होता तिचा. कमलश्री
घरी येऊन तिने पाणी गाळून अत्यंत शुद्ध पद्धतीने सुग्रास भोजन बनवले. पात्रदान करून घरातील सर्व मोठ्यांना पाहुण्यांना जेवण दिले व नंतर स्वयं जेवले. हे दृश्य पाहून परिजन तिचे तोंड भरून कौतुक करू लागले. महासेनाच्या महाभाग्याने अशी सून मिळाली अशी चर्चा सुरू झाली. दिवस गेला आणि रात्र झाली. पती ह्यांच्या शयन कक्षात प्रवेश केला. लग्नानंतर आईच्या आज्ञेनुसार 3 दिवस उशिरा घरी आला होता व सत्य परिस्थिती न जाणून घेता पत्नीविषयी अंतरंगात द्वेष मारण्याचे भाव करून लागला होता. पण चेहऱ्यावर मायामयी प्रेम व हातात चमकणारा घडा घेऊन सतीच्या जवळ गेला. सतीने त्याचे आदरपूर्वक स्वागत केलं. तिला काहीही शंका नव्हती. पुढे येणाऱ्या संकटाची तमा नव्हती. तसेच पतीविषयी काही तक्रारही नव्हती. लग्नानंतर प्रथमच दोघे एकत्र भेटत होते. पाहून प्रिये, माझ्यावर नाराज आहेस का? सकाळपासून काही बोलली देखील नाहीस. नाही स्वामी, आज फार दिवसांनी प्रभुदर्शन व पतिदर्शन झाले आहे, त्यामुळे त्याच आनंदात दिवस गेला. हे बघ, मी तुझ्यासाठी काय आणले आहे. जगातील सर्वात सुंदर अनमोल अशा रत्नांनी बनलेला अप्रतिम हार आहे. पहा तर. हे नाथ, तुमच्या चरणधुलीशिवाय माझे दुसरे आभूषण नाही. तुमची कृपादृष्टी राहू दे, बस. यापेक्षा मला काही नको. हिचा व्यवहार तर विनयपूर्वक आहे. बोलण्यामध्ये किती मृदुता आहे. मग तिने मातेचा अपमान कसा केला असेल? आहो, आज मला तुमच्यामुळे धर्मपालनाची अनुमती मिळाली. हीच माझ्यासाठी अनमोल निधी आहे. याची अनुकूलता मिळावी, बस. यापेक्षा मला दुसरे काही नको. 3 दिवस इतके कष्ट करून मी इतका सुंदर हार आणला आहे. असं कसं घेतो? तुम्ही म्हणत आहात तर मी मान्य करते. सती कड्याजवळ गेली. पतीच्या हृदयाचे ठोके वाढले. कड्यात हात घालणार तर पतीच भरपूर होऊन उंच खाटेवर चढून बसला. सती सर्व संकटापासून अनभिज्ञ वरून हात गड्यात घातला. तेव्हाच वर इंद्राचे आसन कंपित झाले. अवधी ज्ञानाने जाणले पवित्र सतीवर संकट आले आहे. हे सतीचे संकट नसून महान जिनशासनावर आलेले भयंकर संकट आहे असे जाणून इंद्राने देवांना आज्ञा दिली व तिच्या रक्षणार्थ पाठवले. इकडे सती सर्व आगामी संकटापासून अनभिज्ञ असल्याने निर्भयतेने व भक्तिपूर्वक नमकार मंत्राचे स्मरण करत घड्यात हात घालत आणि काय आश्चर्य, अहो हे काय, तिच्या हातात तर अत्यंत मौल्यवान तेजस्वी रत्न हिऱ्यांचा हार निघाला. जय बोलो परम श्रेष्ठ जैन धर्म की जय, विश्व धर्म की जय. त्या हाराचे तेज सर्वत्र पसरले. दैवी हार असल्याने रात्र असूनही दिवसापेक्षा जास्त प्रकाश झाला. जसे शुक्रात्मा बुद्धीचा प्रकाश मिथ्यात्वाचा अंधकार नष्ट होतो, सतीला सुद्धा इतका सुंदर हार पाहून अति आश्चर्य आनंद झाला. स्वामी, एवढा सुंदर उपहार कोठून आणला हा हार? फारच मनमोहक व आकर्षक आहे. काय सफेराने सापाऐवजी हार घातला? पण एवढा सुंदर हार तर मी माझ्या जीवनात कधी पाहिला नाही. त्याच्याकडे कुठून येणार हा? कसा आला असेल हा हार? कोणी घातला? अहो, तुम्ही तुमच्या हाताने घाला.
वाटत आहे भूतलावरील सर्वोत्कृष्ट रत्नांनी हा बनला आहे. अहो घाला ना, अन्यथा मला नको. जसे चैतन्याच्या स्पर्शाविना ज्ञानाला मोल नाही. 11 अंग 9 पूर्वाचे 11 अंग 9 पूर्वाचे ज्ञान झाले तरी ते कवडे मोल असते. आत्मानुशासन मध्ये सांगितले आहे, दगड कितीही मोठे असले, जड असले तरी त्याला काही किंमत नाही, पण माणूस कितीही लहान असली तरी अनमोल असतो. म्हणून चुकी राहणाऱ्यासाठी भरपूर ज्ञानाची नाही, हे ज्ञानाची आवश्यकता असते. त्यावेळी पतीलाही उत्सुकता झाली. सायपाऐवजी हार कसा आला ते पाहण्यासाठी त्याने घड्यात हात घातला आणि हाराचा नाद झाला. जसे अज्ञानाच्या स्पर्शाने रागाचे विष मिळते, तेच ज्ञानाच्या स्पर्शाने वात्सल्य व ज्ञान पसरते. भयंकर काळ असा. अरे रे, हा कुठून आला? दोघेही भयभीत झाले. काही समजण्याआतच त्या सापाने पतीला दंश केला. तो अत्यंत विषारी असल्याने पती तत्काळ मूर्छित होऊन पडला. स्वामी, 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 माता, पिता, स्वामी, उठा ना. स्वामी, 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 उठा ना. पतीच्या स्पर्शाने सापाचा हात झाला, तर पतीच्या स्पर्शाने हाराचा साप झाला. विषय प्रयोगाने हे हेंचन ही नाडी बनली. सती आरडाओरडा करू लागली. सासू महासेना व अन्य सर्वांना हे पाहतात मोठा धक्का लागला. सासू रडू लागली, माझा प्रिय पुत्र, माझा प्रिय पुत्र. सर्वांनी एकमताने सतीवर आरोप लावले. हेमचंदला तिनेच मारले असा एकच गोंधळ उडाला. वैद्यांना बोलवण्यात आले. नाडू पाहून सर्वांनी त्याला मृत घोषित केले. सतीला व तिच्या धर्माला नावे ठेवू लागले. हीच दोषी आहे, हीच दोषी आहे. मला काहीही बोला, पण धर्माला दोष देऊ नका. हे काय व कसे झाले मला समजत नाही. पहा, हा जीव सुद्धा अनादिपासून मोहाने डसलेला आहे. वरून मेल्या समान दिसतो, तरी प्रभू सांगतात अंतरंगात चेतना जागृत आहे. जा, चैतन्याला विसरला म्हणून मृगत कलेवरा समान झाला आहे. जागा हो. इकडे सती रडू लागली. आता तिला सर्व जग सरळ पाहू लागले. हे प्रभू, काय ही विडंबना. अजून संसारात प्रवेश देखील केला नाही तर ही दशा झाली. इथे कधी काय घडेल काही सांगता येत नाही. माताजी म्हणत होत्या, संसारात दुःखाचाच उत्पाद होतो व दुःखाचाच व्यय होतो, आणि समयसारात सुखाचाच उत्पाद होतो व सुखाचाच व्यय होतो. त्यामुळे या संसारात सुखाची कल्पना करणे व्यर्थ आहे. माताजी म्हणत होत्या, जीवनात विपत्तीला घाबरू नको, धैर्य धारण कर. लोक निंदा करो वा प्रशंसा, तू स्थिर राहा. यानेच जिनशासनाची प्रभावना होईल. सती स्वतःच्या अपमानाने रडत नव्हती, पण जिनधर्माला कलंकित होताना पाहून राहत नव्हती. वास्तविक कोणाच्या रचनाने जिनधर्म दूषित होणारा नसतो. सतीला धर्माचा आधार असल्याने ती स्थिर व दृढ होती. आता ही घटना राजाकडे गेली. बरोबर आता ही घटना राजाकडे गेली. बरोबर उत्तर हेमचंदाने नेले. राजासमोर सर्वांनी पक्ष मांडला व सतीला दोषी ठरवून न्याय मागितला.
कोणाचा दोष आहे? काय करावे असे समजणार? राजा, त्या कक्षामध्ये ते दोघेच होते. म्हणजे पत्नीने पतीला मारले आहे यात काही शंका करणे योग्य नाही. त्यामुळे तुम्ही वेळ न दवडता तिला फाशीची शिक्षा द्यावी किंवा मातीत पुरून टाकावे. म्हणजे कोणी देखील असे कृत्य करण्यास धजावणार नाही. ती जिनधर्मी आहे. असे कृत्य करणे शक्यच नाही. जिनधर्मी लोक बदला धरून बसत नाही, हिंसा करत नाही, अन्याय अनिती करत नाही, दयावान असतात. याला सर्पदंश म्हणतात. महाराज, हीच नागिन आहे. हिनेच चावा घेतला. तुम्ही शांत राहा. आम्हाला न्याय करण्यास वेळ द्या. मंत्रीवर गावातील सर्व सभ्यांना दरबारात हजर करा. आमच्या माहितीप्रमाणे तुम्ही कमलश्रीला 3 दिवस भोजन दिले नव्हते. मंदिरात जाण्यासही प्रतिबंध घातला होता. मग काय कारण होते की तुम्ही तिला याबद्दल परवानगी दिली? खरे तेच सांगा. महाराज, तिच्यावर दया आली, पुढे सुधारले या आशेने आम्ही तिला परवानगी दिली. अजून काही नाही. मंत्र्यांनी सांगितले तुमचे हेमचंद बरोबर काही वार्ता झाली आणि त्यानंतरच तुम्ही तिला अनुमती दिली. खरे सांगा, हेमचंद काय बोलला? सत्य सांगा, अन्यथा. राजन, पुत्राने मला तिच्या अनुकूल वागायला सांगितले व माझ्या अपमानाचा नियोजन करेल इतकेच बोला. बाकी मला काही माहिती नाही. यापैकी तुम्ही कोणाला ओळखता? तुमच्यापैकी साथ कोणी दिला? क्षमा महाराज. आम्ही नाही दिला. क्षमा महाराज, मला कुमाराने 5 दिन आले व अत्यंत विषारी साप मागितला. मी चौकशी केली पण मोठी लोक काय सांगणार आम्हाला. ठीक आहे, पण या विषारी सापाचे ज्ञान तुलाच अधिक आहे. विषबाधेचे दुष्परिणाम व उपाय शीघ्र सांग. महाराज, या विषाने प्रथम मनुष्याची नाडी बंद पडते व काही काळाने त्याला निश्चित मरण येते. इतकेच मी जाणतो. त्यावरील उपाय मी नाही सांगू शकत. पण इतके नक्की आहे की हा अजून मेला नाही. श्वास तर चालू आहे पण तो कोणत्याही क्षणी मरू शकतो. सर्व प्रजा या न्यायनिवाडाने राजाच्या बुद्धिकौशल्याने प्रभावित झाल्या. राजाचा जय जयकार करू लागला. आता अन्य सर्व उपाय झाले होते. त्यामुळे महाराज कमलश्रीकडे वळाले. त्यांना तिच्याबद्दल सहानुभूती व विश्वास होता. पण ठोस पुराव्याविना राजा निर्णयापर्यंत पोहोचू शकत नव्हता. म्हणून महाराजांनी आता तिच्या शब्दाला अंतिम आधार बनवला. पुत्री, तू निर्भय होऊन काय घडले आहे ते सांग. आम्ही तुला आश्वासन देतो की सत्याचाच विजय होणार. उदयाच्या समोर मी काय साक्ष देणार? साक्ष देणे मूर्खता आहे, म्हणून मी मौन आहे. परोक्ष तर सर्व समजले, पण काय घडले आहे प्रत्यक्ष घटना मला तुझ्या तोंडून ऐकायची आहे. सांग. राजन, जिनधर्मी सत्यच बोलतो ही लोकोक्ती आहे. त्यामुळे मी काय साक्ष देणार? लग्नानंतर 3 दिवसांनी स्वामी घरी आले. त्यांनी एक सुंदर घडा माझ्या समोर आणला व म्हणाले त्यात त्यांनी महत् कष्टांनी बनवलेला रत्नहार आहे. त्यांच्या आग्रहास्तव मी पाहिले तर खरोखरच रत्नहार होता. खोटे, साफ खोटे. कुठून आणणार हार? तुम्ही शांत राहा. आम्हाला तिचा पक्ष ऐकू द्या. महाराज, आम्हाला बोलण्याची परवानगी द्यावी. आम्ही कमलश्रीचे वडील आहोत. बोला, काय म्हणणे आहे तुमचे? महाराज, कमलश्री लहानपणापासून अत्यंत सरळ व शांत स्वभावाची आहे. ती माताजींच्या सानिध्यात वाढलेली आहे. तिला 5 पापांचा त्याग आहे, रात्री भोजनाचा त्याग आहे आणि कंदमुळांचाही त्याग आहे. तिने लहानपणापासून कधी लहान जीवाला सुद्धा हात लावला नाही, तर इतके मोठे पाप ती करू शकणार नाही. महाराज, तिला कधी दागिने परिग्रह आधीचा मोह नव्हता. ती खोटे बोलत नाही, लपवण्याचा चोरीचा तर प्रश्नच नाही.
सर्वजण शांत राहा. आपले महाराज धर्मनिष्ठ व न्यायप्रधान आहेत. त्यामुळे सर्व प्रसंगाचे ज्ञान झाल्याशिवाय ते निर्णय घेणार नाही. त्यांना थोडा वेळ द्या. ते कोणावरही अन्याय होऊ देणार नाही. महाराज, आमचा प्रिय पुत्र मरणाला झुंज देतोय. आम्ही शांत कसे राहणार? आम्हाला आमचा प्रिय पुत्र हवा आहे. दया धरा महाराज. आम्ही तुम्हाला आश्वासन देतो, निरपराधाला दंड देणार नाही व अपराधाला सोडणार नाही. आमच्यावर विश्वास ठेवा. न्याय करण्यास आम्हाला मदत करा. आता याचा निर्णय हेमचंद किंवा कमलेश्रीला विचारावे लागेल. कमलश्री, काय प्रकरण घडले याचा मला अंदाज आलेला आहे. तू निर्दोष आहे हे सिद्ध करण्यासाठी आता तुलाच काहीतरी चमत्कार करावा लागेल. जिनधर्म्यांचे महात्म्य दाखव. तुझा कलंक दूर कर. हा जिवंत होईल असे काहीतरी अतिशय दाखव. महाराज, जिनधर्म स्वभावानेच महान आहे. त्याला कोणत्याही चमत्काराची गरज नाही. व चमत्काराला नमस्कार करणारे जिनधर्मी नसतात. त्यांच्या नावात, त्यांच्या स्मरणात, त्यांच्या भक्तीत चमत्कार घडून येतात. इतक्या भीषण उदयातही माझे प्राण, माझा धर्म, माझा संयम सुटला नाही, हाच खरा चमत्कार. दुर्व्यवहार पाहूनही दुर्वचन न निघणे, विचलित न होणे, समता राहणे, हाच तत्वाचा चमत्कार आहे. आम्ही हे सर्व जाणतो. म्हणूनच शेवटचा उपाय आता तुझ्याच हातात आहे. जिनधर्माचे महात्म्य दाखव आणि हेमचंदला जिवंत कर. याने तुझे जीवन व संसार सुखदायक होईल. राजन, संसारात काही सार नाही व अज्ञानीप्रमाणे मी ही तीच चूक केली की यामध्ये सार मानला. संसारात कुठेही सुख नाही. ज्यांच्या प्रती मी विनयाचे, आदराचे भाव ठेवले त्यांनीच मला मारण्याचा प्रयत्न केला. संसारात दुःख वास्तविक आहे तर सुख काल्पनिक. हे प्रभू, या अपवादापासून माझी रक्षा करा. मला माझा नाही तर जिनशास्त्राची महिमा प्रकट करायची आहे. मी प्रतिज्ञा करते की जर या कलंकातून मुक्त झाले तर मी संयमच अंगीकारणार. महामंत्राचे स्मरण करत कमलश्री पती निकट बसली. मनातून क्षमेचे भाव करत, नेममहत्तेचे संस्कार करत तिने पतीच्या डोक्यावरून हात फिरवला. आणि काय आश्चर्य, पतीचे हातपाय हलू लागले. हळूहळू चेतना जागृत झाली. जसे चैतन्याच्या स्पर्शाने मौनरूपी मूर्छा दूर होते, त्याप्रमाणे पती सुद्धा पूर्ण शुद्धीवर आला. हे पाहून जोरात जयकार ध्वनी सुरू झाला. जय बोलो परम कृष्ण परम अहिंसक जय नदायमंगी महापती धर्मपरायण कमलश्री की हेमचंद्र उठून उभा राहिला. सर्व त्याच्याकडे पाहतच राहिले. पानावर येऊन हेमचंद सतीकडे पश्चातापाच्या भावनेने पाहू लागला. कमलश्री, मी तुझा अपराधी आहे. तुझी क्षमा मागणे इतकी देखील माझी पात्रता नाही, पण मला क्षमा कर. जिनधर्म क्षमाशील आहे. दंड देणारी मी कोण? जो तो आपापल्या परिणामाचे फळ भोगतो. एक द्रव्य दुसऱ्या द्रव्याचे काही चांगले वाईट करू शकत नाही. सुनबाई, तू खूप महान आहेस. तुला मी ओळखू शकले नाही. तुझ्यावर खूप अन्याय केला. कुठल्या तोंडाने क्षमा मागू? आमचे दोष पोटात घाल आणि आम्हाला माफ कर आणि चल नव्याने प्रवेश कर आता घरात. चल. पोरी, झालेल्या प्रकरणाबद्दल आम्हाला फार खेद आहे. परत अशी चूक होणार नाही याबद्दल मी तुला आश्वासन
आश्वस्त करतो, आम्हाला क्षमा कर. यांना जीवन देणारी मी कोण? मी नाही तर हा महिमावान जैन धर्म व पंचपरमेष्ठी आहे. आता जीवन मिळाले आहे तर ते धर्म आराधनेतच व्यतीत करावे. संसार, संयोग, नाती सर्व क्षणिक आहे. त्यात स्वतःचे शोधन करावे. हीच आत्मसाधनेची प्रथम पायरी. प्रिय, आता तर आपल्या संसाराची सुरुवात झाली आणि तू सगळे सोडण्याचे संपवण्याचे शब्द का बोलत आहेस? आम्हाला तुझी गरज आहे. चल घरी चल. मी तुला वचन देतो की आजपासून जिनधर्माप्रमाणे सर्व आचरण होईल. अहिंसेचे पालन केले जाईल. रात्री भोजन त्यागाचे पालन केले जाईल. चल घरी. जीवनातील प्रत्येक घटना गुरुच असते. त्यातून शिक्षण घेतले पाहिजे. माझ्या आयुष्यातही जणू बदल घडवण्यासाठी, संयम धारण्यासाठी, जिनधर्माची प्रभावना करण्यासाठी ही संधी चालून आली आहे. आता माघार नाही. आता मोही बनायचे नाही. या दुःखमय संसारात सार नाही, सुख नाही. हे प्रिय, माझा थोडा विचार कर. तुझ्या विना मी कसा जगणार? चल घरी चल. आपण दोघं मिळून संयम धरून घेऊ. आपला संयोग इतकाच होता स्वामी. संसारात पडण्याआधीच तुम्ही मला जागे केले. तुमचे माझ्यावर खूप उपकार आहेत. अनंत आभार आहेत. इथे उपस्थित सर्वांची मी क्षमा मागते. या भवात, कुठल्याही भवात, कुठल्याही रूपात मी तुम्हाला दुःख दिले असेल, पिडले असेल, आरोप केले असतील तर मला क्षमा करा. तुम्ही सर्व माझ्या धर्म साधनेत मला अनुकूलता द्या. संयमात दृढ करा. एवढीच भावना करते. सर्व प्रजा जैन तत्वावर प्रभावित झाली. त्यामुळे अनेकांनी जिन धर्मात प्रवेश केला. सासू महासेनाने तर आजीवन रात्री पाण्याचाही त्याग केला. अजून हाताची मेहंदी सुद्धा सुटली नव्हती. लग्नानंतर 3 दिवस तर पती दर्शनी व 4थ्या दिवशी हा प्रसंग. त्यामुळे अस्पर्शी सती परमब्रह्मचारी, पवित्र, चारित्र्यवान, दृढसंयमी ठरली. सतत माताजींचा संस्कार व वचनांचे स्मरण असल्याने तिला बळ मिळत होते. त्याच बळावर माताजींच्या संघाकडे निघाली. तिने आजीच्या दीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. अशा प्रकारे आत्मानुभवपूर्वक सतीने दीक्षा घेऊन उत्कृष्ट साधना केली. शेवटी संलेखनापूर्वक मरण करून 5व्या स्वर्गात जन्मली. एका निशी भोजन त्याग व्रताने व ज्ञान ध्यानपूर्वक आराधनेने स्त्री पर्यायाचा छेद करून कमलश्री सद्गतीला प्राप्त झाली. जे